नमस्कार, माझं नाव अमोल चापके. मी सध्या टाटा मोटर्स लिमिटेड पुणे इथे वर्किंग आहे. माझा 11 वर्ष एक्सपिरियन्स आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. तर हे करताना टोटल जो एक्सपिरियन्स आहे तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. आता जे टाटा मोटर्समध्ये न्यू डेव्हलपमेंट AI रिलेटेड चालू आहेत, तर त्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी किंवा जे काही फ्युचर हे अपग्रेड होते त्या दृष्टीने अपग्रेड होण्यासाठी, सेल्फ अपग्रेड होण्यासाठी मी बरंचसं सर्च करत होतो. गुगलवरती वगैरे सर्च करत होतो की आपल्याला कुठे आपल्याला या संदर्भात गायडन्स मिळेल. मग मी यूट्यूब वगैरे सर्च केलं. त्यानंतर मला असं कळलं की बरेचसे कोर्सेस फ्री पण आहेत. पण माझ्या मित्रांचं मी गायडन्स घेतलं. तिथं त्यांनी बरंच सजेस्ट केलं की हे फ्री कोर्सेस जरी तुम्ही अटेंड केले तरी तुमचं म्हणजे बरंचसं तुम्हाला AI रिलेटेड किंवा डाटा सायन्स रिलेटेड तुम्हाला शिकता येईल. पण मला एक योग्य मार्गदर्शन हवं होतं. तर मग मी माझ्या काही मित्रांशी कनेक्ट होऊन त्यांचं गायडन्स घेतलं आणि मला फेसबुक किंवा जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथून VIT EDU+ नावाची हे मी यूट्यूब वगैरे सर्च केलं. त्यानंतर मला असं कळलं की बरेचसे कोर्सेस फ्री पण आहेत. पण माझ्या मित्रांचं मी गायडन्स घेतलं. तिथं त्यांनी बरंच सजेस्ट केलं की हे फ्री कोर्सेस जरी तुम्ही अटेंड केले तरी तुमचं म्हणजे बरंचसं तुम्हाला AI रिलेटेड किंवा डाटा सायन्स रिलेटेड तुम्हाला शिकता येईल. पण मला एक योग्य मार्गदर्शन हवं होतं. लिंक भेटली. त्यानंतर मी इथे अप्रोच केला आणि इथं गायडन्ससाठी आलेलो होतो. तर बेसिक म्हणजे मी जेव्हा इथे आल्याच्या नंतर मला इथल्या फॅकल्टीनी जे गाईड केलं काय करायला पाहिजेत, मी फक्त AI/MLचाच कोर्स करायचा की पूर्ण डाटा सायन्सचा कोर्स करायचा, तर याच्या संदर्भात पण मला चांगलं गायडन्स मिळालं. तर याच्यामुळं मी चांगला मोटिवेट झालो आणि मला जी काही आता फ्युचरमध्ये अपग्रेड होण्यासाठी मला जो काही बॉटलनेक वाटत होता किंवा माझ्या वर्क रिलेटेड एक बाउंड्री तयार झालेली होती, कम्फर्ट झोन तयार झालेला होता, तर तो मला आता बॅरियर कुठंतरी तुटल्यासारखा वाटतो आहे. आणि मी नक्कीच माझं जे काही एक्सपिरियन्स किंवा एज्युकेशन आहे तर ते हे सोडून म्हणजे माझं बेसिक एज्युकेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असतानासुद्धा मला चांगल्या पद्धतीनं इथं गायडन्स मिळतं आहे. आणि इथले जे काही फॅकल्टीज वगैरे आहेत तर ते सुद्धा आमचे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत म्हणजे आमचा कोडिंगचा बॅकग्राऊंड वगैरे नसतानासुद्धा ते आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत आहेत आणि आम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवत आहेत. यामध्ये आम्ही डाटा सायन्सच्या बऱ्याच लँग्वेजेस शिकलो, जसे की पायथॉन, SQL आणि ॲडव्हान्स एक्सेल वगैरे हे पण आता आम्ही शिकत आहोत. आणि याच्यामुळं आम्हाला जी काही डे टू डे वर्किंग आहे त्यामध्ये पण फायदा होत आहे. आणि आमची जी काही फ्युचर अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये पण आम्हाला आम्ही प्रोफाईल अपग्रेड केल्यामुळे बरेचसे प्रोफाईल शॉर्टलिस्ट होत आहेत आणि इंटरव्ह्यू कॉल्स वगैरे पण येत आहेत. यामध्ये जर फॅकल्टी जर बघितलं तर फॅकल्टी हे जे काही आमच्यासारखे स्टुडंट्स आहेत ज्यांना की कोडिंगचा बॅकग्राऊंड वगैरे नाही आहे त्यांच्यासोबत व्यवस्थित त्यांना समजून सांगतात, बेसिकपासून कन्सेप्ट क्लिअर करतात आणि त्यामुळे आमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पण मदत होते. आणि आम्हाला SQLचं सुद्धा माहिती नव्हतं, पण आता थोडं आम्ही प्रोग्रामिंग वगैरे करू शकतो आणि आम्ही आमच्या करिअरमध्ये थोडा अपग्रेड झालेलो आहोत. थँक्यू EDU+ नाव फॉर गिविंग अस गायडन्स अँड opportunity for learning this data science course.